जय भीम नमो बुद्धाय। आज मी आलो आहे नागपूरच्या संविधान चौक येथे, कारण की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे मित्रांनो। ह्या उपलक्ष आज इथं संविधान चौक खूप जाम असा, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। तर चला तुम्हाला दाखवतो आता मी इच्छा नजारा। तुम्ही बघू शकता माझ्या मागे की कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे लोक आलेले आहेत। आपण आता थोडं करत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो। तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्यासोबत राहा। इच्छा मी तुम्हाला पूर्ण अपडेट देतो मित्रांनो। तर बघू शकता ही बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेली जनता आहे। माझ्या भीमाची जयंती, माझ्या भीमाची जयंती आहे पहिली जगान, माझ्या बाबाची जयंती आहे पहिली जगान। जन्म मुहूर्त घेतला कुठे? बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार, अरे इंग्रज सरकारच्या मंत्रिमंडळ सुभेदार होते आणि त्या ठिकाणी छावणीमध्ये मोठा भीमाई सोबत असताना म्हणून या छावणीच्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला, आमच्या उद्धार करण्याचा जन्म झाला। अरे आमचा नाही तर या देशाच्या सर्व समाजाच्या महिलांचा उद्धार करता जन्म झाला। या देशाच्या सांगायच्या स्त्रिया स्त्रियांच्या नावाच्या विद्यार्थ्या आणि तुम्ही समाजाच्या सर्व स्त्रिया या भारताच्या स्त्रियांचा उद्धार करता जन्म झाला। आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती होत आहे। जगात माझ्या भीमाची जयंती आहे पहिली जगात, आहे पहिली जगात। जन्म मुहूर्त घेतला या देशाचे भाग्यविधाता, आम्हा सर्वांचे उद्धारक, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संपूर्ण जगामध्ये मध्यरात्रीपासनं मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात येत आहे। अशा या शुभप्रसंगी मी जगातील सर्व बांधवांना, भगिनींना माझ्यातर्फे या मंगल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जेव्हा भारतीय संसदेमध्ये महिला आरक्षणाचं बिल येत आहे, अशा वेळेला मला प्रकर्षाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते। ज्या वेळेला मनूच्या कायद्यानं या देशामध्ये स्त्रियांना दुय्यम लेखलं जात होतं, स्त्रियांना अस्पृश्य समजण्यात येत होतं, तेव्हा पुरुषांच्या बरोबरीने जगण्याचा आणि स्वाभिमानाचा अधिकार या देशामध्ये पहिल्यांदा जर कुणी दिला असेल तर ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जर आपल्याला एखाद्या देशाची प्रगती मोजायची असेल तर ती आमच्या भगिनींच्या प्रगतीवरून त्याचं मोजमाप केलं पाहिजे। आणि मी आपल्याला सांगू इच्छेन की जगामध्ये पहिल्यांदा जेंडर इक्वॅलिटी आणून महिलांना मतदानाचा अधिकार जर कुणी मिळवून दिला असेल तर तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। आणि त्यामुळं चूल आणि मूल जे म्हटलं जात असे, त्या चुलीपासून संसदेपर्यंत आमच्या भगिनी आज पोहोचायला लागल्या आहेत आणि त्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीसुद्धा व्हायला लागल्यात। हे केवळ जे घडलं आहे ते या महामानवामुळे घडलेलं आहे। अशा महामानवाचा आज जन्मदिवस मी आपणा सर्वांना या प्रसंगी मंगलमय कामना करतो। आज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्या निमित्त आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि एकच म्हणणं आहे की आज जे देशाचं राजकारण चालू आहे, जातीभेदाचं राजकारण चालू आहे, अमिरी गरिबीचं राजकारण चालू आहे, अशा काळात बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच सर्वांना वाचू शकतात। आणि माझी अशीच अपेक्षा आहे की आज या
दिवशी आपण हा प्रण घ्यायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरचे जे विचार आहे ते हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दलित, आदिवासी, ओबीसी प्रत्येक जनजनपर्यंत गेले पाहिजे आणि आम्ही सर्वांनी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। फक्त वरकरणी दाखवून DJ वाजवून आणि नाच गाणे लावूनच काम होणार नाही। प्रत्येक जोपर्यंत आपले बाबासाहेबचे विचार जनजनपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही। म्हणून आज पुनश्च बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे। धन्यवाद। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 150वी जयंती आहे, तर आपण देशवासियांना काय संदेश द्या? मी भंते राहुल मोदी, चैत्यभूमी मुंबई। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक मंगलकामना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार दिलेत, म्हणून आज आम्ही थाटामाटामध्ये बहुउल्हासाने प्रत्येक भारताचा नागरिक, भारतातल्या प्रत्येकातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वांना हक्क आणि अधिकार दिला, म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने शिकत आहोत, जगत आहोत, वावरत आहोत आणि आमच्या मनासारखी जिंदगी जीवन जगत आहे प्रत्येक माणूस। म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनाच्या आपणा सर्वांना देशवासियांना हार्दिक मंगलकामना। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे की कशा पद्धतीने असे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथं गर्दी जमलेली आहे आणि फुलांचा वर्ष आणि बाबासाहेबांना बघा कसे पद्धतीने फुलहार वगैरे चढवत आहे।